गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा। गजानना गजानना सद्गुरु स्वामी गजानना, शेगावीचा राणा तू, वात्सल्याचा पान्हा तू, भक्त सख्यांचा कान्हा तू, चैतन्याचा गाभा तू, कैवल्याची आभा तू आणि मांगल्याची शोभा तू, आनंदाचे निधान तू, ईश्वराशी संधान तू, भक्ता अक्षय तारण तू, गजानना गजानना सद्गुरु स्वामी गजानना। घ्या मानुनी आमची उपासना, घ्या मानुनी आमची उपासना, घ्या मानुनी आमची प्रार्थना, घ्या मानुनी आमची प्रार्थना। आज गुरुपौर्णिमा आणि आपल्या उपासन केंद्राचा वर्धापन दिन। आपण सगळे गजानन भक्तीने प्रेरित झालेले भक्तगण आपण आपली भावसुमने अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो आहोत। गुरु गजाननाची मानस पूजा करून भक्तीचा अंश मनामध्ये घेऊन आपण आला आहात। गुरुपौर्णिमेच्या औचित्यपूर्ण प्रसंगी आपल्या गुरु महाराजांना प्रेमपूर्वक आणि भक्तिपूर्वक आपण वंदन करूया। आजच्या या मंगल प्रसंगी या ठिकाणी आगमनित झालेल्या प्रत्येकाचे आणि निमंत्रणास मान देऊन आलेल्या मान्यवरांचे मी माझ्या छोट्याशा अल्पबुद्धीनं शब्दसुमनांनी स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आता सुरू होत आहे। प्रथम आपण करूया दीप प्रज्वलन। साधनाताई गुगावकर, सुनीताताई कुलकर्णी, श्री मेढेकर दादा, कर्वे दादा, निमकर्णे दादा, आपले सुहास दादा आणि सौ सुनीताताई कुलकर्णी, स्मिता कर्णीकर। पहा मंडळी, दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो एक संकल्प आहे। जपू वारसा संस्कृतीचा, विवाहातीला जपतो जसा, श्रद्धा आणि भक्ती रूपाने प्रकाशाचा देऊ वसा। दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा। दिव्याचं महत्व सांगावं तेवढं थोडं आहे। उजळल्या दाही दिशा, झाले प्रकाशित मनोमय। ज्योतीने ज्योतीला केले तेजोमय दीप प्रज्वलन। ज्योतीने ज्योतीला केले तेजोमय दीप प्रज्वलन। आपले परमपूज्य गुरुवर्य गुरु महाराज गजानन महाराजांच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपण नुकतंच दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि यानंतर आपला पुढील कार्यक्रम आहे माल्यार्पण। गजानन महाराज या ठिकाणी सूक्ष्म रूपानं, अदृश्य रूपानं प्रस्थापित झालेले आहेत। त्यांचा थोडा तरी अंश आपल्या या सभागृहामध्ये आपल्याला त्याची जाणीव होईल अशा रीतीनं हे वातावरण गजानन भक्तीनं संपूर्णपणे भरून गेलेलं आहे। अशा मंगलमय वातावरणामध्ये दीप प्रज्वलन नुकतंच झालेलं आहे। दीप हा प्रकाशाचा संकेत आहे, प्रकाशाचं तो एक संकल्प आहे। दीप प्रज्वलनानं अशा सुंदर सुंदर कार्यक्रमाचे आपण संकल्प करू शकतो। दिव्याला साक्ष ठेवून आपल्या घरातील सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण करू शकतो। असा हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या आपल्या उपासकांच्या हस्ते पार पडत आहे।
आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळं नियोजन आपलंच आहे, माणसं आपलीच आहेत, उपासक आपणच आहोत आणि या ठिकाणी जे जे काही करायचं आहे ते सुद्धा आपल्यालाच करायचं आहे. सगळ्यांनी हिरिरीने भाग घेऊन या ठिकाणी आपण हा कार्यक्रम छान प्रकारे साजरा करूया असं मी तुम्हाला एक निवेदन करते. यानंतर माल्यार्पण हा एक कार्यक्रम पहा. ईश्वर भावाचा भुकेला आहे, ईश्वर भावाचा भुकेला आहे. मनापासून भावभक्तीनं फल पुष्प तोय पान अर्पण केलं की ते देवाला आवडतं. मी या ठिकाणी स्मिताताई खर्डीकर संचालिका यांना या इथल्या केंद्रातर्फे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास विनंती करते आणि त्यांनी यथासाथ पुष्पहार अर्पण करून महाराजांची आपल्या वतीने सहर्षे अशी पूजा करावी आणि महाराजांना प्रार्थना करावी. आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला शक्ती द्या, बुद्धी द्या, बळ द्या. आपल्या उपासनामध्ये आमचे मन चिरंतन रंगू द्या. अशा प्रकारे मांडण्यात झालेलं आहे. अर्पण केलेल्या पुष्पहाराने महाराजांचे विनोदी रूप आपल्या मनामनास अगदी परमानंद देऊन जात आहे. शांत सुगंधी प्रसन्नतेने वातावरण धरून दिलेलं आहे आणि महाराज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन बसलेले आहेत आणि आपली उपासना आपण जे काय त्याच्यात प्रार्थना म्हणतो, मनामनातून काहीतरी विचार व्यक्त करतो ते सगळं ते ऐकतायत. यानंतर आपण गणपती बाप्पाला आमंत्रण दिले. आता या गणपती बाप्पाचं एक छोटंसं गणेश वंदना नावाचे गीत, प्रार्थना गीत किंवा वंदना गीत या ठिकाणी सादर करतील सुनीताताई कुलकर्णी. त्यांनी समोर येऊन गणेश वंदना सादर करावी. जय गजानन. जय गजानन. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय
साराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणपती बाप्पा मोरया समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. खूपच सुंदर आणि एकदम प्रसन्न वाटलं. गजाननाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आता यानंतर आपले श्रद्धास्थान असलेले शेगाव निवासी संत शिरोमणी गजानन महाराजांना आसनस्थ होण्यासाठी आपण आवाहन करूया. सौ स्मिताताई खर्डीकर यांनी आवाहन प्रार्थना या ठिकाणी सादर करावी मी त्यांना विनंती करते. जय गजानन. जय गजानन. आवाहन करूया माझ्या बरोबर सगळ्यांनी मनात म्हण. गजाननाया करी आवाहन आसनस्थ व्हावे शुद्धोदक हे पाद्य अर्घ्य आचमना घ्यावे दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त श्री सूक्ते स्नान जरतारीची शाल अर्पिली यज्ञोपवित तसे सर्वांगाला परिमल भारी तिलक केशरी असे मुदे सुगंधी हिरव्या नाजुक दुर्वा एक विस धूप निरांजन चून भाकरी ते नैवेद्यास
कर्पूर आरती मंत्र पुष्प घ्या प्रदक्षिणा नमन चिरी मनितली सेवा करीतो अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्त तुझा गण गण गणात बोते भजनी लंग सदा तुम्ही सिद्ध मंत्र हा जपुनी सर्वदा पावन हो आम्ही एक मा गणेशी असावा वरद हस्त तुझा गजाननाही आस पूर्वी ह्या नमस्कार माझा मानस पूजा श्लोक त्रिकाळी 21 आवर्तने उच्चारुनी संकल्प आपुला करिजो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय हो बाबा की जय जय गजानन यानंतरचा आपला अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे जप वदी पूजन आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे हस्तलिखित केलेले आहे त्याचे पूजन. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवविध भक्ती सांगितलेली आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नानाविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. यापैकी नामस्मरण, नामजप ही सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. सर्वात सुलभ आणि प्रभावी अशी उपासना म्हणजे नामजप. उपासना केंद्राच्या या उपक्रमांपैकी नामजप लिहिणे हा एक उपक्रम दरवर्षी आम्ही हाताळला घेतो. गजानन महाराजांच्या प्रकट दिनापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये एकूण 11,111 गण गण गणात होतो. हा मंत्र एका जपवहीमध्ये लिहून तो आजच्या दिवशी महाराजांना अर्पण करण्याचे आमचा हा उपक्रम. तर ह्या जपवह्या या ठिकाणी मांडलेल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूजन केले जात आहे. यावेळी विचार आहे, परंतु आपल्या मनामध्ये गजानन महाराजांचं नामस्मरण चालूच असतं. म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पूजा होत आहे. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचं हस्तलिखित तयार करण्याची आम्ही एक उपक्रम केलेला आहे. काही जणांचे हे पूर्ण झालेले, काही जणांचा अपुरा आहे, ते चालू आहे कार्य. तर या जपवयांचे आणि हस्तलिखित ग्रंथांचे या ठिकाणी मनोभावे पूजन केले जातात. जपवणे पूजन आणि हस्तलिखिताचं पूजन झालं आहे असं समजून मी माझ्या पुढील विषय इकडे पूजा करा. बाकीच्या जागेवर बसा. पहिले 4 लोक बाकीच्या जागेवर बसा. मी नंतर बोलवतो सगळ्या.
केंद्राचा चतुर्थ वर्धापन दिन हा कार्यक्रम गुरु महाराजांच्या जाणीवरूपी अस्तित्वामुळे मोगऱ्याला जसा बहर यावा तसा बहरत आणि दरवळत जात आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर बसून यावं. गुरु महाराजांची जाणीव या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात आहे आणि मोगऱ्याला जसा बहर यावा तसा बहर आपल्या या कार्यक्रमात आलेला आहे. आजच्या प्रसंगी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे मनाला चेतना देणारा, आपल्याला भक्तिरसामध्ये भिजवणारा असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे हरिभक्त परायण शिवार्चना ताई यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. आणि त्या कीर्तन ऐकण्याचा एक अतिशय दुर्लभ असा लाभ आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच नंतर गजानन भक्त माननीय सुहास पाठक यांचं सुद्धा गुरुसेवा आणि गुरुनिष्ठा या चिंतनपर विचार आपण ऐकणार आहोत. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. त्याप्रमाणे हा अतिशय महत्वाचा, आनंदाचा आणि सर्वश्रेष्ठ असा दिवस आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती किंवा थोडके माझे विचार काय आहेत, भगवान व्यासांची थोडी माहिती आपल्याला मी देऊ इच्छिते. तर आपण ती खरो वृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टेन काश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुमेव प्रसादे, असं एक संस्कृत मध्ये वचन आहे. तर देव जर रुष्ट झाले तर गुरु आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्याच्यातून बाहेर काढतात. पण गुरु जर रुष्ट झाले तर मोठा पेच निर्माण होतो. म्हणून सर्व प्रयत्न करून गुरूंना प्रसन्न करून घ्यावं, मग आपले मार्ग अतिशय मोकळे होतात. आपल्याला प्रयत्न करून यशापर्यंत जाण्याचे जे मार्ग आहेत ते सहज सुलभ होतात. सर्व प्रसंगातून मार्ग दाखवणारा तो गुरु. गुरुस्त्राता 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 न संशय. ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. सद्गुरूंच्या वचनावर ज्याचा खरोखरच विश्वास आहे, जो गुरुचे सतत ध्यान करतो आणि तोच गुरुकृपेला प्राप्त होतो. आज गुरुपौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु म्हणजे शिष्यातील अहंकार, अंधकार, अज्ञान, अविवेक अशा प्रकारचे दोष घालवणारा, तिमिरातून तेजाकडे वाटचाल करायला लावणारा आणि त्यासाठी सामर्थ्य देणारा, बळ देणारा जो आहे तो गुरु. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतला एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच गुरुचे पूजन करण्यासाठी असलेला हा दिवस. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा भगवान व्यासांचा जन्मदिवस. द्वापार युगामध्ये माता सत्यवती आणि पिता पाराशर ऋषी यांचे पोटी भगवान व्यासांचा जन्म झाला. व्यास हे भगवंताचे कालावतार मानले जातात. व्यासांचे खरे नाव कृष्ण द्वैपायन. स्वतः कृष्णवर्णीय असल्याने आणि यमुनेच्या द्वीपकल्पावर जन्म झालेले असल्याने त्यांना कृष्ण द्वैपायन असं म्हणतात. व्यास शब्दाचा अर्थ विभाजन किंवा पृथक्करण किंवा विस्तार. तर ब्रह्मापासून निर्मिती झालेल्या वेदांचे व्यासाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा 4 वेदामध्ये विभाजन केले. भगवान व्यास हे भूत भविष्य जाणणारे, अंतर्यामी, अचूक वेधक दृष्टी असलेले, न समजणाऱ्या कलागतीमुळे प्रत्येक युगातील धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक शक्तीही क्षीण होतात. समाज श्रद्धाहीन आणि शक्तिहीन होतो. त्याची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही. व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने वर्णाश्रमाचे हित लक्षात घेऊन ते कशात आहे ते ओळखून लोकहितासाठी वेदांचे विभाजन केले. व्यासांनी
6 शास्त्रे 18 पुराणे लिहिली, लक्षावधी श्लोक असलेले महाभारत लिहिले, ईश्वरी अंश असलेली पात्रे महाभारतामध्ये त्यांनी निर्माण केली, उभी केली. सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास असलेले व्यासांचे ग्रंथ साऱ्या जगाने आधारभूत मानले आहे. सर्व दृष्टी, समभाव, मानवता, समानता, दया, क्षमा, शांती अशा उच्च विचारांचा स्वीकार व्हावा आणि ईश्वराचे अंश असलेल्या सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंताशी एकरूप आणि एकनिष्ठ राहण्याची जाणीव त्यांनी करून दिली. त्यांच्या भागवत ग्रंथामध्ये याच एकात्मतेचा विचार मांडून त्यांनी भागवत धर्माचा उद्घोष केला. म्हणून त्यांना भागवत धर्माचे उद्गाते असे म्हणतात. म्हणूनच हे विश्वगुरु मानले जातात आणि त्यांच्या नावावरूनच आपण ज्या मंचावर मोठ्या सभा घेतो, धार्मिक कार्यक्रम घेतो, आध्यात्मिक कार्यक्रम घेतो, सर्व क्षेत्रातील वैचारिक सभा होतात, त्या मंचाला त्यांच्या नावावरून व्यासपीठ असं संबोधलं जातं. आता या सभागृहामध्ये माझ्यापेक्षा उच्च विचाराचे वैचारिक मत मांडणारे किंवा अभ्यासू लोक आहेत. तसं पाहिलं तर मी फार छोटी आहे, पण एक प्रयत्न म्हणून मी आपल्यापुढे थोडीशी माहिती सादर केली. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, परंतु सागरातील पाणी घेण्यासाठी घटाला आपली मान खाली घालावीच लागते, त्याशिवाय घटामध्ये पाणी भरता येत नाही. तसं शिष्याने गुरु पुढे नम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. भगवान व्यासांच्या साहित्याचा मागोवा घेऊन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, नाथांनी भागवत लिहिलं. अशी असंख्य महापुरुषांची नावं आपल्याला घेता येतात. गुरुपौर्णिमेच्या या प्रसंगी गुरु परंपरेला आपण वंदन करूया. जगातील थोर विचारवंत, संत, ज्ञानवंत, विद्वान, थोर कवी, कीर्तनकार, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, अंतराळवीर, भूगोलाचा अभ्यास करणारे आणि देशासाठी योग्य ते योगदान देणारे सगळे जे महंत आहेत ते सगळे आपले वंदनीय गुरुच आहेत. जन्मदात्या आईपासून, जन्मदात्या आई वडिलांपासून आजपर्यंत ज्या ज्या गुरूंनी आपला जीवन रंग इथपर्यंत मार्गस्थ केला आहे, त्या लहान थोर सर्व गुरूंना यथोचित वंदन करूया आणि त्यांची मानस पूजा करूया. या ठिकाणी शिवार्चनाताई यांचं आगमन झालेलं आहे. जोरात टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अगदी योग्य वाक्य आपल्या आगमनासाठी राखून ठेवल्यासारखं आलेलं आहे. आता यानंतर गजानन केंद्राची जी वाटचाल आणि त्यांची थोडक्यात माहिती आपल्याला संचालिका सौ स्मिताताई खर्डीकर या ठिकाणी देतील. त्यांना मी विनंती करते, आपण थोडक्यात माहिती सांगा. ताईंचं आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हडपसर गजानन महाराज हडपसर केंद्रातर्फे तुमचं स्वागत आहे. जय गजानन. सगळ्यांना जय गजानन. मान्यवरांना नम्रपणे आदरपूर्वक नमस्कार. सगळ्यांना माझ्या गुरु बंधू भगिनींना नमस्कार. यावेळेला पहिल्यांदाच मी स्टेजवर इथं आहे. सांभाळून घ्या मला. केंद्राची माहिती देण्यासाठी इथं उभी आहे. दरवेळेला काम हे यांच्याकडे असतं, सुहास खर्डीकरांकडे. त्यावेळेला मला त्यांनी बोलायला पुढं केलंय, त्यामुळे मी जरा थोडक्यात बोलते. आता आपण कार्यक्रम 5 वाजता म्हटल्याप्रमाणे सुरू करणार आहे. थोडक्यात माहिती देते केंद्राची. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मागच्या 4 वर्षापूर्वी आपलं केंद्र सुरू झाले, उपासना केंद्र. आजपासून आता 5वं वर्ष चालू होणार. मागे वळून पाहता आपल्या केंद्राची स्थापना झाली ज्या वेळेला गुरुपौर्णिमेला, तेव्हा फक्त आम्ही 5 मेंबर होतो. आज आता उपासना केंद्रात जवळजवळ 40 मेंबर आहेत. आणि अशी आपली उपासना केंद्राची छान वाटचाल चालू आहे. प्रगती बरीच झाली असं मला वाटतं.
अगदी सुरुवातीला आम्ही दोघं जण, पटण शेट्टी दादा आणि पटण शेट्टी ताई, सुनीता ताई आणि विद्या जाधव, एवढ्या लोकांमध्ये आम्ही उपासना केंद्र चालू केलं. त्यावेळेला असं हे झालं की मी मधुराताईंना ठाणे उपासना केंद्राच्या अंडर आपलं हे सगळं काम चालतं उपासना केंद्राचं. जपवयाचं एक ग्रुपवरती मेसेज आला होता की जपवया हव्या असतील त्यांनी सांगा. तर मला असं तेव्हा मधुराताईंना मी विचारलं की माझ्याबरोबर आणखीन मला जपवया मिळतील का, आमच्या ग्रुपमधले मेंबर आहेत. असे पारायण ग्रुप होता तेव्हा माझ्याकडे. तर पारायण ग्रुपमधले आणि आमच्या इथले मेंबर हडपसर मधले मेंबर आहेत, मिळतील का जपवया. तेव्हा मधुराताई म्हणाल्या की चालेल की, तुमच्याकडे तुम्ही नावं घ्या, फोन नंबर घ्या, किती भक्त आहेत मला एकूण सांगा, त्याप्रमाणे आपण देऊया. मग मला इतका आनंद झाला की मी नंबर घ्यायला लागले लोकांचे आणि जवळजवळ 40 वयांची नोंदणी झाली. 40 भक्तांनी जपवया पाहिजे असं सांगितलं. मग त्या अशा प्रकारे ठाणे उपासनाच्या केंद्राच्या खाली आम्ही हे सगळं काम करतोय उपासना केंद्राचं. त्यांनी 40 लोकांना वह्या दिल्या माझ्या आणि तिथपासून मग उपासना केंद्राची स्थापना केली आम्ही. तर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि ठाणे उपासना केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आमच्या उपासना केंद्राची वाटचाल चालू आहे. हळूहळू प्रगती होती आहे. प्रेरणा महाराजांनी दिलेली आहे आता सुरू करण्याची. सगळं आमची उपासना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असते. उपासना केंद्रात आम्ही महाराजांचे नामस्मरण करतो, पावनी. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असते आपली उपासना. आता नवीन मेंबर आम्हाला जॉईन व्हा इथून. फक्त एक महिन्यातलं एक वार आणि त्यातले 2 तास तुम्ही काढा. आपण उपासनाला सगळे एकत्र जमतो, एकत्र उपासना केली की ती अगदी महाराजांपर्यंत पोहोचते. म्हणून एकत्र उपासना आपण केली पाहिजे. या ह्याच्याखाली विचाराखाली आम्ही सगळेजण एकत्र जमतो. महाराजांची काही भजनं म्हणतो, अष्टक म्हणतो, नामस्मरण करतो, स्तोत्र म्हणतो, श्रीराम वंदना म्हणतो. अशी स्तवने करून महाराजांची आरती. असा 5 ते 7 2 तास आमचा उपासनेचा कार्यक्रम असतो. उपासना बंडर स्कूलमध्ये असते. पण आता सगळ्या भक्तांचं म्हणणं असं आहे, आमच्या उपासना केंद्रातल्या भक्तांचं म्हणणं आहे की महाराज आमच्या घरी पण येऊ दे आणि आमच्याकडे पण उपासना होऊ दे, पाय लागू देत सगळ्यांचे महाराजांचे. त्यामुळे आता आम्ही सध्या एक हे चालू केलंय की प्रत्येकाच्या घरी जाऊन मासिक उपासना करतो. 2 तास असते मासिक उपासना, 5 ते 7. आता नंबर लागलेले आहेत त्याप्रमाणे त्यांच्या घरी आम्ही जातो आणि मग तिथे उपासना करून थोडा महाराजांचा प्रसाद, आरती असा कार्यक्रम असतो आमचा. फक्त एवढी एक खंत आहे की एक आम्हाला उपासना केंद्रासाठी जागा पाहिजे आहे. तर ती हक्काची जागा जर मिळाली तर मग आम्हाला आणखीन जास्त कार्यक्रम करता येतील. उत्साहाने सगळे भाग घेत आहेत आमच्या उपासना केंद्रातले. तर मी महाराजांपाशी एक प्रार्थना करते की आम्हाला उपासना केंद्राला एक हक्काची जागा मिळवून द्यावी महाराजांनी. त्यासाठी आता बऱ्याच जणांचे असे प्रस्ताव आले आहेत की आपण एक थोडे वर्गणी काढूया. थोडी वर्गणी काढून प्रत्येक महिन्याचे काही भाड्याने घेता येत असेल महाराज याच्यासाठी उपासनासाठी एक ठिकाण, तर महिन्याची आपण एक फी म्हणून काढू आणि असं एक जागा घेऊयात आपली भाड्याने, असं एक चाललेलं आहे. तर ते बघूया आता महाराज हे आपला पुढं नेतील प्रस्ताव, अशी मी प्रार्थना करते महाराजांपाशी. आमच्या उपासना केंद्रात प्रगट दिन फार मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करतो. त्यामध्ये एक दिवसात त्या दिवशीचं पारायण असतं, संपूर्ण पारायण गजानन विजय पोथीचं. 21 अध्यायांची पोथी आहे, तर ते गजानन विजय पोथीचं पारायण करतो. नंतर आरती, महाप्रसाद, असं मंगलमय वातावरणात आम्ही उपासना केंद्राचे सगळे भक्त सहभागी असतो. तसंच जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी जागतिक पारायण दिवस आहे. त्या दिवशी सुद्धा आम्ही पोथीचं पारायण, संपूर्ण पोथीचं पारायण आणि महाप्रसाद ठेवतो.
त्यावेळेलाही बरेच जण, जवळजवळ 20-25 जण तरी सहभागी असतातच. अधिक महिन्यात आम्ही मुखोद्गत पारायण करताना बोलवतो आणि त्यांच्या पारायणास आम्ही सगळेजण बसतो. फक्त मुखोद्गत ते असतात, आम्ही मनातल्या मनात वाचतो. असं आम्ही मुखोद्गत पारायण करताना बोलून असं एक साजरा करतो. साधारण 3 वेळा तरी आमचं पोथीचं पारायण होतं वर्षात. अधिक महिन्यात आम्ही अखंड 12 तासाचा जप करतो. श्रावण महिन्यात आम्ही अखंड 12 तासांचा जप करतो. मग ते अर्धा तास वाटून घेतो. कुणी 1 तास करतं जप, कुणी 2 तासही करतं. पण 4 भक्त आम्ही कंटिन्युअस जपासाठी समोर असतो महाराजांच्या. बदलून मग टायमिंग वाटून घेतो आणि अखंड 12 तासाचा जप करतो, महाराजांच्या चरणी अर्पण करतो. तसेच कार्तिक महिन्यात अन्नकूटचा कार्यक्रम करतो आम्ही. त्यात 56 भोग महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवतो आणि ते प्रत्येक जण वाटून घेतो आम्ही. कुठले कुठले पदार्थ आणायचे आणि 56 पदार्थांचा भोग महाराजांना लावतो. खूप मंगलमय वातावरण असतं, प्रसन्न असं वाटतं. अनिकेत कुगावकर सरांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर अनिकेत कुगावकर, स्वागतम. आपल्या ठाणे उपासना केंद्रातर्फे आपलं एक 4 दिवसांचं शिबिर असतं आणि पायीवारी असते. खामगाव ते शेगाव असे 2 मोठे उपक्रम असतात. त्यात आम्ही जवळजवळ 20-22 भक्त सहभागी असतो. 4 दिवसांचं शिबिर असतं, आध्यात्मिक शिबिर असतं. अगदी उत्साहात आमच्या ग्रुपमधले सगळेजण सहभागी होतात. अगदी शिबिराची वाट बघतात किंवा पदयात्रेसाठी पण आम्ही उत्सुक असतो. खामगाव ते शेगाव 16 किलोमीटर अंतर आहे, 16 ते 17 किलोमीटर अंतर आहे. ते आम्ही डिसेंबर महिन्यात असते पायीवारी. तर ते आम्ही सगळे अगदी अलगदपणे चालून जातो. तेवढे एरवी कधी प्रॅक्टिस नसते आमची. पण खामगाव ते शेगाव महाराजांना भेटायचं म्हटलं की अगदी पाय हे होतात. कधी महाराजांपाशी पोहोचतो. 16-17 किलोमीटर अंतर सहज पार करतो आणि पोहोचतो आम्ही. पण त्यासाठी आम्ही सराव करतो इथे हडपसर उपासना केंद्राचा, की आम्ही इथून गाडीताळपासून फुरसुंगीला चालत जातो. 2-3 वेळा आम्ही चालत जातो. सगळे सहभागी होतात. छान एन्जॉय करतो आम्ही सगळं हे. याशिवाय आणखीन आपण नवरात्रात भोंडला करतो. आपल्या उपासना केंद्रातर्फे भोंडला करतो. नंतर कोजागिरीला मसाला दूध करतो. महाराजांना नैवेद्य दाखवतो आणि सगळे घेतो. मग तसंच चैत्रात आम्ही डाळ पन्ह करतो. आंब्याची डाळ आणि पन्ह ते महाराजांना नैवेद्य दाखवतो आणि सगळेजण उपासना केंद्रातले त्यात सहभागी होतो. प्रत्येकजण काही काही वाटून घेतो आणि सगळं आरास करण्यापासून आम्ही सगळेजण मिळून कार्यक्रम यशस्वी करतो. आपल्याकडे केंद्रात आपण आणखीन मेंबर यावेत अशी मी सगळ्यांना एक महाराजांची चरणी इच्छा व्यक्त करते, प्रार्थना करते. आणि प्रत्येकाने मेंबर वाढवा. आपले उपासना केंद्राचे कार्यक्रम भरपूर आपल्याला साजरे करता येतील. पण फक्त भक्तांनी भक्त आणा, एकेकाने एक भक्त आणा आणि उत्साहाने सगळ्यांना सहभागी व्हा. सगळ्यांचा सहभाग आणि आर्थिक पाठबळही आपल्याला तेवढं पाहिजे. मग आपण आणखीन नवे कार्यक्रम उपासना केंद्रातर्फे साजरे करूया. जय गजानन. नमस्कार, जय गजानन. मी सौ अमृता कडेकर. तुमच्या पुढे आहे भक्तपरायण म्हणजे ओळख करून देण्यासाठी उभे. खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपल्याला ते असं की हा आणि यांची ओळख अगदी थोडक्यामध्ये करून द्यायची म्हणजे खरंच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. तर ती मला अगदी थोडक्यापणाने त्यांची ओळख करून देते आहे की ताई शिवाचरण ताई ही नारद विद्या मंदिर पुण्यातून कीर्तन विशाल ही पदवी प्राप्त केली आहे त्यांनी. तसेच डिप्लोमा इन कीर्तन भारतीय विद्यापीठ पुणे त्यांनी पूर्ण केला आहे. राष्ट्रीय कीर्तन, नारदीय कीर्तन,
वारकरी कीर्तन तसंच श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा, श्री देवी भागवत कथा हे सुद्धा त्या करतात. म्हणजे कीर्तनाबरोबर या कथांचं सुद्धा त्या 7 दिवसाचं आयोजन करतात. राष्ट्रीय कीर्तन हा त्यांचा हातखंडा आहे. त्यातून धर्म जागृती आणि राष्ट्र प्रबोधनपर अनेक कीर्तन त्यांनी दिल्ली, मुंबई, गोंदवले, सोलापूर, हैदराबाद, मलकापूर, वाटार स्टेशन, बारामती, पाली, भोर, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बंडेरा हे महाराष्ट्रात असं कोणतंही ठिकाण राहिलेलं नाही की त्या केलेल्या नाही. आता त्या भारतभर आणि परदेशातही त्यांचे दौरे व्हावेत अशा शुभेच्छा मात्र मी त्याला देत आहे. अशा अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं झालेली आहेत आणि ही सर्व कीर्तनं त्यांनी आपल्याला सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांची प्रगती आहे. हरितग्राम समूहाद्वारे वृक्षारोपणाचे संवर्धन अभियान त्यांनी सुरू केलं आहे. त्यासाठी त्यांना सामाजिक क्षेत्रात वृक्षारोपणासाठी वृक्ष मित्र पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच पुण्यातील श्री कीर्तन उत्तेजक सभा श्री नारद मंदिर सदाशिव पेठ येथे पदवीदान समारंभात हरिभक्त परायण सौ शिवार्चना श्रीकांत कुलकर्णी यांना कीर्तन चंद्रिका ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच चौधरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कीर्तनातून जनजागृतीसाठी सन्मान केला गेला. तसेच हर घर सावरकर समिती तर्फे सावरकरांचे कार्य महाराष्ट्रात पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. आणि हे शिवार्चनाताईंना साथ देणारे, साथीशिवाय कीर्तनाला रंगत नसते. तर सवादिनीची साथ देणारे आहेत सुधीनाथ जोशी यांचा परिचय. ते स्वतः संगीत विशारद आहेत. त्यांनी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे मधून BA म्युझिक असं केलेलं आहे. त्यांचे मूळचे गाव कराड तालुक्यातील नेरले असून उत्तम संवादिनी वादक आहेत. अतिशय उत्तम साथ देऊन कीर्तनाची ते रंगत वाढवणार आहेत. त्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीच्या पुढे शुभेच्छा. त्याचबरोबर कर्जाची उत्तम साथ देणारे ओंकार मनोज जोशी हे वयाच्या 4थ्या वर्षापासून पंडित नचिकेत मेहंदर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले आणि तबला विशारद त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि आता तबला अलंकार हे या परीक्षेची ते तयारी करत आहे. 12वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण होऊन BCom द्वितीय वर्ष आणि चार्टर्ड अकाउंटन्सी याची ती तयारी करत आहे. त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवम् तदा लंबे दयालंबं लंबोदर पदाम्बुजं. शारदा शारदा भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने काम क्रोध विहीनाय ऋषणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय
रघुवीर समर्थ. उभे आहे. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी. राजा राम नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दिना चरणी नेई. शरणागत दिना शरणागत दिना चरणी नेई. शरणागत दिना चरणी नेई. करुणादृष्टी निहारी. राजा राम करुणादृष्टी निहारी. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. कृष्ण हरी जय जय राम. कृष्ण हरी जय जय राम. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वागो रे. कीर्तन संगे
मन हे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाते निज धामा काम क्रोधाधिक जाते निज धामा बाळकृष्ण चरणी लंगरारो सारसार वदविता सद्गुरुराया सारसार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरे पाया हो मंगलधाम जीवन नरहरे पाया हो बाळकृष्ण चरणी रंगरानो रे सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्ण चरणी रंगरानो रे बाळकृष्ण चरणी सीताराम चरणी राधेश्याम चरणी रत्नाभो लागो लागो राम 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 रज राम सीताराम राम राम रज राम सीताराम राम 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 रज राम सीताराम बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की देवर्षी नारद मुनि महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की गो माता की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया सागर गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदेवता 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 भोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे भोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदेवता
काया वाचानी मन काया वाचानी मन काया वाचानी मन काया वाचानी मन गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु माता गुरु पिता गुरु अमुखी कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु अमुखी कुलदेवता वाह एक जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन एक जनार्दनी शरण एक जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता सद्गुरुनाथ महाराज के जय। नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्मतेरितम पुमान् भवाब्धिं न तरेत् सात्मः। गोपाल कृष्ण भगवान के जय। अरे पोरा अरे अरे कुठे चालला चल निघ चल निघ इथून काका मला जाऊ द्या ना हो अरे तिथं तुझं काय काम आहे रे एकदा सांगून कळत नाही होय तुला अरे चल निघ इथून चल निघ काका मला खरंच खूप महत्वाचं काम आहे हो मला जाऊ द्या ना अरे बाबा तिथं सारे भक्त मंडळी साधक मंडळी आहे ती तू काय करशील नाही मला काम आहे काका मला जाऊ द्या ना अरे ए शिरपिया अरे काय रे जाऊ दे रे त्या लेकराला जाऊ दे ए बाळा चल निघ बरं अरे पण बिर पण नाही जाऊ दे लेकरू हाय जा रे पोळा पळ आणि ते 5-6 वर्षाचा तो मुलगा पळ म्हटला आणि धावतच सुटला असा धावत सुटला की बघता 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 त्याची शेंडी अशी अशी हालत होती हो आत्ताच त्याची मुंज झाली होती एकदम चकचकीत ते डोकं नवीन नवीन ती शेंडी आणि नव करकरीत ते जानवं ते लंगोट ती छाटी आणि हातात कमंडलू एक छोटीशी काठी घेऊन ते बाळ तो मुलगा भरभर 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 धावत सुटला भरभर 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 धावत सुटला बर पोचला वर कुठे गडावर बर हा एवढा साधक आणि भक्त मंडळी मोठी मोठी उंच त्यात गुरुपौर्णिमेचा दिवस मग काय विचारता त्या गडावर तोबा गर्दी बर यांनी समोर बघावं तर समोर सगळ्यांचे पाय त्याला दिसत होते कमरेपर्यंत पुढे काही दिसत नव्हतं इतकी गर्दी सकाळपासून ते लेकरू तसंच उभं सकाळ झाली सरली त्यानंतर दुपार मध्यान्ह सगळं सगळं सगळं
हळूहळू वेळ मात्र समोर जात होता आणि एक 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 भक्त समोर जात होता. हा सगळ्यात मागे. बघायचं होतं नेमकं ही गर्दी इथे कशाला आली आहे, कोण आहे असं. उत्सुकता आणि सगळे याला हाताने मागे करत चालले हो समोर समोर. बघता बघता रात्र झाली. रात्रीचे 10-10:30 वाजले. आता गर्दी पूर्णपणे ओसरली आणि हा बाळ पाणी पिलेला नव्हता. पोटात अन्नाचा कण नाही, काहीच नाही हो. फक्त डोळ्यात आशा होती की समोर कोण आहे, समोर कोण आहे, मला त्यांना भेटायचंय. ती गर्दी संपली आणि बघतो तर काय, सद्गुरू नाहीच. मग त्या सद्गुरूंच्या सिंहासनावर एक किल्लेदाराचे कपडे नेसलेला माणूस बसलेला. किल्लेदाराचे कपडे नेसून बसलेले सद्गुरू. होय मंडळी, भगवंत नावाचा गड जर आपल्याला जिंकायचा असेल तर गुरु नावाचा किल्लेदार जो आहे ना, तो आधी जिंकावा लागतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की. त्या किल्लेदार रूपी सद्गुरूंना बघितलं. ए बाळा, अरे तू इकडे ये. तुझे आई बाबा कुठे गेले? कुठे आहे तुझे आई बाबा? कोण आहेस तू? अरे कुठून आला? बर, प्रसाद पाहिजे का? ये, तुला पेढा देतो, पेढा. तो म्हणाला नको. बर, पेढा नाही, केळी नाही, शिरा. अरे काहीतरी घे, दूध घे, पंचामृत घे. नाही. बर, जाऊ दे. तुझे आई बाबा कुठे गेले? तू इथे का आला? काय हवंय? म्हणाला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. प्रश्नाचं उत्तर? काय रे बाबा तुझा प्रश्न? हे जे तुम्ही विचारता आहात ना मला, तू कोण आहे, तुझे आई बाबा कुठे गेले, तू कुठे जाणार आहेस, तू कुठून आलास, तू काय करणार आहेस, तुला काय हवंयस, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहे. मी कोण, कोठोनी, कशास्तव येत आलो, ही इंद्रिये धरुनी सज्ज कशास झालो, कर्तव्य येत मज काय करावयाचे, अहो मेल्यावरी मज कुठे जावयाचे. प्रश्न ऐकले आणि सद्गुरू आपलं सिंहासन सोडून धावत गेले. त्या लेकराला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, कडेवर घेतलं, आपल्या सिंहासनावर बसवलं, त्याला पाणी पाजलं, आपल्या हातानं प्रसाद खाऊ घातला आणि सांगितलं की सगळे प्रश्न पडणारा तू एकमेव आहेस रे. कोणी धन मागितलं, कोणी बायको मागितली, कोणी छोकरीचं, कोणी नोकरी, कोणी कोणी मला काही मागितलं, पण असा भक्त तुझ्यासारखा. कुठून आलास? पैठणहून. पैठणहून? होय. कोणाच्या कुळातला? भानुदासांच्या कुळातला हा मुलगा. नाव काय रे तुझं? गुरुवर? मला नाव, 2 नाव आहेत. एक आजी आजोबा म्हणतात आणि एक सगळं गाव म्हणतं. खरंच मूळ नक्षत्रावर जन्माला आला आणि आई वडील गेले म्हणून गावानं काय म्हटलं? हा अनाथ, हा अनाथ आला, हा अनाथ, हा अनाथ. हे बघ, आई वडिलांना गेलं यांनी, हा अनाथ आहे, हा अनाथ आहे. आजी, मी अनाथ आहे का ग? नाही रे बाळा, तू तर एकनाथ आहे. आणि तो एकनाथ, तो एकनाथ, तू सगळ्या जगाचा नाथ आहे. आणि गुरूंनी ओळख काढली आणि त्याला विद्या दिली, ज्ञान दिलं. आणि या अनाथ म्हणून हिणवल्या गेलेल्या लेकरानं, त्या एकनाथानं सगळ्या भक्तांना असं केलं. सद्गुरुनाथ महाराज की जय. निळोबाराय म्हणतात, सकल संतांचा राजा एकनाथ माझा. काय अधिकार आहे, काय अधिकार आहे बघा. ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण.
फक्त एकनाथ महाराजांचं जर दर्शन घ्याल तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका आहे. एवढा अधिकार त्यांनी कसा प्राप्त केला? तर त्यांनी सगळ्यात आधी जनार्दनाला प्राप्त केलं. सद्गुरु जनार्दन स्वामींची कृपा प्राप्त केली. अनेक परीक्षा दिल्या त्यासाठी हो, त्यात उत्तीर्ण झाले. आणि त्यानंतर जनता जनार्दनाला त्यांनी खुश केलं, आनंदी केलं. त्यांना वाईट अंधश्रद्धेपासून दूर केलं. अनेक भारुडांची रचना केली. अंधश्रद्धेचं निर्मूलन होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. वास्तविक त्यांना दत्ताचं दर्शन झालेलं आहे, देवीचं दर्शन झालेलं आहे. पण आता मला सगळं प्राप्त झालंय म्हणून मला काय करायचं, एका कोपऱ्यात बसून फक्त जप करायचा असं नाही. या समाजासाठी मला काहीतरी करायचंय. या जनता जनार्दनासाठी मला काय काम करून जायचंय. भोळे बाबडे हे जन आहेत माझे. हाच जनता जनार्दन म्हणजे जनार्दन स्वामी. जनता जनार्दन यांना आनंदी केल्यानंतर तो जनार्दन इतका आनंदी झाला. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करतो. आवडीनं कावडीनं पाणी भरलं हो. 12 वर्ष कमी नाही. भगवंताचा दास झाला या एकनाथाचा. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करतो. स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी. गंगेचे पाणी कावडी भरतो. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तम रामा रामा. भगवंतांना सेवा करावी. आणि यांना विचारलं हे सगळं तुम्हाला प्राप्त कसं झालं हो? तर एकनाथ महाराज आपल्याला सांगतात ही केवळ आणि केवळ गुरुची कृपा आहे. ते आपल्याला अभंगात म्हणतात, अहो आमच्या गुरुकडे आम्ही समर्पित भावाने केलं, समर्पण दिलं. आणि आमच्यासाठी गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता. घोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. काया वाचा आणि मन गुरुचरणी अर्पण. एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन. सद्गुरुनाथ महाराज की जय. एकनाथ महाराज सांगतात यात काही विशेष आम्ही केलेलं नाही. सर्व भावानं अनन्यतेनं आम्ही आमच्या गुरूंना शरण गेलोय. आणि त्यामुळे काया वाचा मन सगळं आम्ही आमच्या गुरूंना अर्पण केलं. ही जबाबदारी गुरूंची झाल्यामुळे काय झालं तर गुरु रक्षी मागे पुढे. आमचे रक्षण गुरुच करत गेले आजवर. नव्हे आम्हाला ती काळजी नव्हती, चिंता नव्हती आमचं काय होईल. गुरु आहेत ना बस. इतका ठाम विश्वास होता. आणि त्याची परिणिती काय झाली, अहो आमचे गुरु प्रसन्न झाले. आपणा सारखे करती तत्काळ, नाही काळ वेळ जया लागे. जनार्दन स्वामींनी आम्हाला म्हणजे ते आमचे सद्गुरु, गुरुपदापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्या सद्गुरूंनी आम्हाला हळूहळू सद्गुरु पदापर्यंत नेलं हो. आपण सारखे करती तत्काळ. मंडळी जीव जेव्हा जन्माला येतो ना सगळ्यात पहिले डोळे उघडून बघितल्यानंतर रडतो तो. मी कुठे आलोय, काय आहे. मग हळूवार हात फिरवणारी कोणीतरी माता, मग ही माझी आई आहे. आईच एवढी कळते. आणि हळूहळू हे बाबा आहे, हे आजी आहे, हे आजोबा आहे, हे भाऊ आहे, बहीण आहे, काका आहे, काकू आहे. म्हणजे मी हे जुन्या काळाचं सांगते बरं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आई आहे, बाबा आहे, आईची आई आहे, आईचे बाबा आहे. एवढं नाही, सगळं सगळं जुन्या काळी होतं. संसार सागर म्हणायचे जुन्या काळी. आता तसं नसतं. एक फांदी, एक घरट आणि त्या घरट्यात एक पिल्लू
आणि बाहेर बसलेला टक टक करणारा एक कावळा. बस संपला विषय. मधून मधून कोणीतरी तिच्याच कडचे येतात, त्याच्याकडचे येत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण आपल्याला नात्यांची ओळख हळूहळू मित्र मैत्रिणी सगळे आपल्याला प्राप्त होतात आणि आपण हळूहळू त्यांच्यात इतकं गुरफटलं जातो. आणि हे सगळं आपल्याला प्राप्त झालेलं असतं या देहामुळं. हा देह आहे म्हणून ही नाती आहेत ना. या देहाला सगळे पाहिजे असतात. अहो मनुष्य प्राणी हवे असतात, प्राणी हवे असतात, पक्षी हवे असतात. काही झालं तर आपण म्हणतो सर सलामत तो पगडी 50. बस आपलं इतकं देहावर प्रेम आहे. अहो सर सलामत तो पगडी 50 जाऊ द्या, पण हे सर सलामत 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 किती दिवस सलामत? कधी विचार केला हे सर सलामत ठेवलंय कशासाठी? का आलोय आपण इथे? काय उपयोग काय या नरदेहाचा? रस्त्यावरची भटकी कुत्री मांजरं बघितल्यावर मनात विचार येत नाही की मी मनुष्य का आणि हे प्राणी का? हा मी श्रेष्ठ आहे एवढं आपल्याला कळतं, पण असं का? ही वृक्ष संपदा आहे, मी मनुष्य आहे, हा भेद का? मी का मनुष्य झालो हे आपल्याला कळत नाही हो. या देहामुळे पती आहे, पत्नी आहे, आई आहे, वडील आहे, हे सगळे आपले नातेवाईक आहेत. पण हा देह असेपर्यंत एकदा यातून जीव जाऊ द्या, हो प्राण जाऊ द्या. सगळे म्हणतात बॉडी, दुसरं काही नाव नाही. 1 दिवस 2 दिवस बर्फात ठेवतील आणि म्हणतील कधी येतात नातेवाईक. यांची मुलगी परदेशात आत्ताच आली होती, मुलगा आत्ताच आला होता, कधी येईल कधी येईल. आम्ही इथे अडकून पडलो. सरळ आहे, ज्याला काका मामा मावशी म्हणतो ना आपण, त्यांच्यासाठी आपण अडकून पडतो. 13 दिवस तर एका जागेवर, आता विसराच विषय. पण 3 दिवस सुद्धा आता नातेवाईक थांबायला बघत नाही. आपल्या घरी दुपारी काम आटपून थोडा वेळ यायचं सांत्वन करायला. ते करावं लागतं, म्हणजे अजून एवढी संस्कृती आपण सोडली नाही आणि आम्ही काही तुम्हाला ती सोडू देणार नाही. कारण कीर्तनकारांचं हे काम आहे, धर्म जागर संस्कृती जागरण. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण कधी विचार केला ना तर ही जी मंडळी आहेत आपले नातेवाईक, आपले आप्त स्वकीय रक्ताचे नाते, हे कोण आहेत माहितीये का? असित सैन्य आहे. म्हणजे काय? नेमकं आता युद्ध होणार की भरभर राजीनामा देऊन मोकळे. जसं पाकिस्तानात झालं होतं ना यावर्षी ऑपरेशन सिंदूरच्या वेळा 1200-1300 सैनिकांनी म्हटलं नाहक मरण्यापेक्षा आम्ही आमच्या घरी बरे, तुम लढो हम कपडे संभालते. असे हे असित सैन्य आपण घेऊन सोबत फिरत असतो. ही खरी ओळख आहे. मग काय यांना सगळ्यांना सोडून द्यायचं? तुम्ही तरी सोडणार आहात का म्हणाल ना मला तुम्ही? नाही हो, या सगळ्यांना घेऊन चालायचं. पण सोबत चलत असताना हा नरदेह मला का प्राप्त झालाय, मग याचा परमार्थासाठी कसा उपयोग होईल, देशासाठी धर्मासाठी कसा उपयोग होईल, याचा आपण विचार करायला हवा. आपण मारे ठरवतो आता बस माळ घेणार आहे, ऐकणार नाही अजिबात, कोणाचंच नाही. मग 13 माळ जपायच्या आहेत ना, 1 2 3 झालं, आज एकच झाली. उद्या आजच्या 12, उद्याच्या 13. आज मला खरंच नाही वेळ मिळाला नाही, असं नाही तसं नाही. दुसऱ्या दिवशी मागच्या 12, आजच्या 13 आणि कोणीतरी आलं, मग ते परवा. मग असं करत करत आपलं ते व्याज वाढत जातं आणि ते कर्ज आपल्या गुरूंवर बसतं. हो, सद्गुरू करणं सोपं नाहीये. आपण महाराजांच्या, गोंदवलेकर महाराजांच्या हातात बघा कायम माळ असते. कारण काय? आपल्यासारखे असे भुले बिसरे भटके भक्त असतात. हो, आज करू उद्या करू संकल्प करू अनुग्रह घेऊ आणि जपसंख्या पूर्ण करत नाही आणि त्या माऊलीला, त्या गुरु माऊलीला ती जपसंख्या पूर्ण करावी लागते, अन्यथा त्यांना त्याचा त्रास होतो. म्हणून माझ्या गुरूंना त्रास होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण गुरूंशी एकनिष्ठ असावं. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.
प्रत्येकाने सकाळी उठल्यापासून अगदी टपून बसले होते. चांगला मेसेज आला रे आला की इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे, आहे की नाही. मग माझी गुरु, माझे बाबा माझे गुरु, माझी बायको गुरु. तिनं मला वेळोवेळी टोकलं म्हणून वगैरे वगैरे. म्हणजे आता बायकोला खुश करण्यासाठी का असे ना असं बोलावं लागतं हो. पण आपल्याला सगळ्या नात्यांमध्ये गुरु दिसतात. पण एकनाथ महाराजांना गुरुमध्ये सगळे नाते दिसतात. हा फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. एखाद्याने ठरवलं की पत्नी गुरु आहे, मुलगा गुरु आहे वगैरे, आणि ठरवलं की परमार्थाला जातो आता उद्यापासून काकड्याला जाणार आहे मी. ठरलं, रात्री लवकर झोपला, टीव्ही वगैरे सगळं बंद केलं, सकाळी लवकर उठला आणि आता काकड्याला निघणार. तेवढ्यात हातून आवाज येतो, पाणी आलंय, ते पाणी भरा आणि मग टाळ कुटायला जा. राहिलं मागे. बरं निघाला, बाबा व्हॅन आली नाही, शाळेत सोडा. मध्येच अमुक याला घ्यायला जा, अमुक बाळा मला दवाखान्यात नाही. कुठे परमार्थ. आणि म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात, अहो हा संसार कसा आहे, दुष्कर आहे, हा सोपा नाहीये म्हणाले. एक वेळ परमार्थ करणं सोपं आहे, पण प्रपंच करणं फार कठीण आहे. यातून बाहेर येणं फार कठीण आहे. दुष्पारे भवसागरे जनी मृत्यू व्याधादी धोकोटकटे, गोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहा करे भीकरे, कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे राकुष्य मानोर्मुहु, यातायात गती भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहं. सद्गुरुनाथ महाराज की जय. काय म्हणतात, दुष्पर आहे हा. दुष्पारे भवसागरे कशाने भरलेला आहे, जनी म्हणजे जन्म, मृत्यू, व्याधी, आधी याने भरलेला आहे. जनी मृत्यू व्याध्यादी दुःखोत्कटे. आणि याचं उत्कट असं दुःख प्रत्येकाला होतं, उद्वेग निर्माण होतं. कुठे पळून जाऊ का असं वाटतं एखाद्या वेळा. शारीरिक मानसिक यातना होत असतात. आणि या यातना काय कमी आहेत, ज्या गेल्या जन्मीच्या आपण लिहून आणल्या आहेत. अघोरे पुत्र कलत्र मित्र. हे घोर लावणारे 3 मंडळी आहे म्हणाले. पुत्र मुलगा, कलत्र म्हणजे पत्नी, आणि मित्र. एखाद्याने ठरवलं की आजपासून व्यसन करणार नाही, तर मित्र लगेच म्हणते, अरे मोठा चालला तुकाराम बनणार आहे, चल बस लवकर बर्थडे सेलिब्रेट कर. पत्नीचं तर सांगितलंच, तुम्हाला मुलाचं सांगितलं. ही जी मंडळी आहे ही कशी आहेत म्हणाले, अहो जीवनरूपी माझी जी नौका आहे ना, त्यात मगरी असाव्यात, सुसरी असाव्यात अशी आहेत म्हणाले. थोडी माझी नौका पुढे गेली परमार्थाकडे की लगेच मला खेचतात. बरं यांनी खेचलं नाही, विचार केला की जाऊ दे बाबा, हा नेहमीच म्हणतो तो, आता याला जाऊ द्यावं. तर कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे. कर्म आणि अकर्माचे तडाखे मला सतत लागतात. यश अपयश संकट हे असं होत असताना माझ्या जीवनाची यातायात झाली आहे म्हणाले. असं कोण म्हणते, आदि शंकराचार्य. मग तुम्ही आम्ही कोण आहो, खूप सामान्य आहोत आपण. मग यातून काय मार्ग आहे, तर यातून मार्ग हा आहे तो सूत्र श्लोकात सांगितलाय आपल्याला. श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला भागवतात सांगतात गुरुची महती. ते म्हणतात, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. म्हणून आपल्याला डिप्रेशन येतं. मला डिप्रेशन आलं, मला भीती वाटली, आणि बस संपला आता विषय. आता मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतो. आणि घेतलं लटकवून. बाबा अरे तुझं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, हा? अरे तू जन्माला यावं हे ठरवणारा देखील तू नाहीये. या मागे योजना आहे. जगतदात्री ती माऊली आहे, विठू माऊली आहे, देवी आहे, आदिशक्ती आहे. नंतर ज्ञान देणारे तुझी गुरु माऊली आहे, जन्म देणारी जन्मदात्री आहे. आणि एवढ्याशा गोष्टींना तू घाबरतोस, आत्महत्या करतोस. प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. प्लवम म्हणजे अशी नौका की ज्यात सगळ्या सोयी आहे. तुम्ही समजून घ्या की टायटॅनिक, त्यात सगळं काही होतं की नाही, तशी ही सुसज्ज क्षमता असलेली नौका म्हणजे
मनुष्य देह आहे. हा, त्या क्षमता शांत आहेत. आपल्याला माहिती नाही की आपल्यात कुठल्या कुठल्या क्षमता आहेत, पण त्या क्षमता ओळखून त्यांना जाग करणं, क्रियाशील करणं, त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम सद्गुरू करतात. प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. या नावेला जर गुरु सारखा एखादा कप्तान कर्णधार जर लाभला तर भगवंत बघत असतात पहिलं तीराहून, अरे हा अमुक आहे आणि याला अमुक अमुक गुरु आहे बरं. मग ती नौका चालली आहे पहिलं तीराकडे, मोक्षाकडे, कैवल्याकडे. तेव्हा भगवंत काय करतात, हे सगळं कौतुक बघतात, विचार करतात, या गुरुच्या नौकेतला आहे का हा, माझ्याकडे येतोय का. मग मयानुकूलेन नभस्वते रितम. मग मी काय करतो म्हणाले, मी असे वारे पाठवतो बरोबर की त्या नौकेला माझ्यापर्यंत यायला जास्त त्रास होणार नाही. त्या लाटांची दिशा बदलतो की ती नौका भराभर भराभर माझ्यापर्यंत पोहोचेल. हे सगळं कशामुळे, गुरूंमुळे. तो कर्णधार आहे, त्या कर्णधाराच्या नौकेत तुम्ही बसलेले आहात म्हणून. आणि हे होत असताना एवढं सगळं गुरूंचं महात्म्य असून जर एखादा मूर्ख माणूस कुठल्याही सद्गुरूंना शरण जात नसेल तर भगवंत म्हणतात, पुमान भवाब्दी न तरे स आत्महा. तो आत्मघाती आहे म्हणाले. वारंवार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असा त्याचा प्रवास सुरूच राहणार आहे. आत्मघातकी आहे. म्हणून नरदेहाला जर आले आहात तर गुरु करा. बघितलं वाकून, कुठून आवाज येतोय, त्या झोपडीतून. अरे ते खुळे खुळे काय आपला गजानना गजानना गजानन काम नाही धंदा, पांघरून घ्यायचं झोपायचं असतं. आणि मग यांचं आळवणं सुरू, गजानना हो गजानना.
जर्जर झालेली. जोरात जर वारा आला ना तर झोपडी आता ढासळेल, उद्ध्वस्त होईल. पण आजूबाजूने तुटलेली असू द्या हो, छत उडून गेलेला आहे, पण कडी मात्र लावलेली आहे. हा, रक्षण करायला. कशी आहे ती झोपडी? कोणाची गरिबी पडेल उघडी, रानामध्ये पापुडी, यासाठी कणवाळू माऊली तशी होती उभी झोपडी. होते दार लहानशे लटकले, नावास ते लाविले, त्या दारिद्र्य धनास निर्भयपणे राखीत ते राहिले. सद्गुरुनाथ महाराज की जय. उठा उठा हो गजानना, उठा उठा हो गजानना, सनली ही रात्री दयाळा, सनली ही रात्री दयाळा, उषकालचा तू आहे वारा, अशी सकाळी मंद पहाट आणि गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, आत अशी ती उकाळी सुरू होती. कुठून या गजानन महाराजांच्या उकाळीचा स्वर ऐकू येतो. आजूबाजूला सगळीकडे शांत. भल्या पहाटे यानं उठावं, बघितलं वाकून, कुठून आवाज येतोय? त्या झोपडीतून. अरे ते खुळे खुळे काय आपला गजानना गजानना गजानना, काम नाही गजानन, पांघरून घ्यायचं आणि झोपायचं असतं. आणि मग यांचं आळवणं सुरू हो. गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. असं झालं की आरतीचं ताट यायचं, आरती करायची. त्या झोपडीत काय प्रकार चालतात काय माहिती. झोपडी अतिशय जर्जर झालेली. जोरात जर वारा आला ना तर झोपडी आता ढासळेल, उद्ध्वस्त होईल. पण आजूबाजूने तुटलेली असू द्या हो, छत उडून गेलेलं आहे, पण कडी मात्र लावलेली आहे. हा, रक्षण करायला. कशी आहे ती झोपडी? कोणाची गरिबी पडेल उघडी, रानामध्ये पापुडी, यासाठी कणवाळू माऊली तशी होती उभी झोपडी. होते दार लहानशे लटकले, नावास ते लाविले, त्या दारिद्र्य धनास निर्भयपणे राखीत ते राहिले. सद्गुरुनाथ महाराज की जय.
स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी चिरचर व्याकुल उरले या जगतासी हे तू तत्वतरोत्तर निसंशय अससी श्रीरामात्रे धरिले मानव देहासी जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव तो देशी त्याची जाणीव तू कवना करुणी गण गण गणात होते या भजना नाता हरिहर गुरुवर तुझी सुखगणना जिकडे पाहावे तिकडे तुझी सची नयना जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव लीला आनंद केल्या अंतर सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिरमेस क्षणात अडिले जीवन निर्जन वापीस केला ब्रह्मगिरीच्या सर्वाचा नाश जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव व्याधी वारण केले कैका संपन्न करटिले पंथा लागी विठ्ठल दर्शन सिंधू हा करण्या नवतारा चरण स्वामी दास गणुचे मान्य करा कवन जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव वंदील चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे कोणी आलिंगन आनंद तुझिन हवे ओवाळीन म्हणेना त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं त्वमदेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वन्दे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण